आज आपण बनवतोय कारल्याची सुक्की भाजी। आता त्याच्यासाठी हे पहा, छानपैकी आपण आज कारल्याची सुक्की भाजी केलेली आहे। आता ह्याची साहित्य आणि कृती बघा। अजिबात सुद्धा कडू होत नाही हे कारलं, न कडू होणारं कारलं आज आपण बनवतोय। तर ह्याची साहित्य आणि कृती बघा। मंडळी, स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचन मध्ये। आज आपण बनवणार आहोत लोणच्याच्या खारातलं कारलं। आता हे कारलं अजिबात सुद्धा कडू होत नाही। आता कशा पद्धतीने बनवायचं ते मी दाखवते तुम्हाला। त्याच्यासाठी इथं आपण कारल्याच्या अशा चकत्या करून घेतलेल्या आहेत गोल, आतलं बी काढून घेतलंय आपण, आणि एक 15 ते 20 मिनिटं आपण कारलं हे चिंच टाकलेली आहे पाण्यात मी, आणि मीठ टाकलंय। चिंचेच्या आणि मिठाच्या पाण्यामध्ये हे कारलं आपल्याला भिजत ठेवायचंय 15 ते 20 मिनिटासाठी। इथं आपण एक 10 ते 15 लसूण पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत। इथं आपण मसाले घेतलेत कारल्याच्या भाजीला। कांदा चिरून घेतलाय, टोमॅटो चिरून घेतले, हिरव्या मिरचीचे उभे काप करून घेतलेत, 2 चमचे शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे आपण। इथं आपण लोणच्याचा खार घेतलेला आहे, एक छोटी वाटी लोणच्याचा खार घेतलाय। इथं आपण गरम मसाला घेतलाय, 4 लवंगा घेतल्यात, 2 दालचिनीचे तुकडे घेतलेत आणि 4 मिरी दाणे घेतलेत। इथं आपण लाल मिरची पावडर कलरची घेतली, आणि इथं आपण घरगुती मसाला जो साठवणीचा मसाला आहे तो घेतलेला आहे। आता कशी कृती करायची ते मी दाखवते। इकडे आपण कढई तापत ठेवलेली आहे। आपण आता कारलं फोडणीला टाकणार आहे। इथं आपलं तेल तापलेलं आहे। आता आपण तेलामध्ये जिरे फोडणीला टाकणार आहे। ह्या भाजीला थोडंसं तेल जास्त घ्यायचं आपल्याला, आपण पाण्याचा अजिबात सुद्धा वापर करणार नाहीये भाजीसाठी। आता जिरं टाकलंय आपण। आता अर्धा चमचा आपण हळद टाकूया। मोहरी वापरायची नाही ह्या भाजीला आपल्याला। अर्धा चमचा आपण हिंग टाकलाय। आता हा जो लसूण आपण ठेचून घेतलेला होता तो लसूण टाकलाय। आता ही खमंग अशी फोडणी आपण चांगली खरपूस परतून घेणार आहे। आता ह्याच्यामध्ये आपण हिरव्या मिरचीचे जे उभे काप करून घेतले होते ते टाकले। छानपैकी ही फोडणी आपल्याला परतून, लसूण चांगला खरपूस आपल्याला होईपर्यंत परतायचा आहे। आता आपण कांदा टाकूयात। अशा पद्धतीने कारल्याची भाजी करून बघा मंडळी, खूप छान होते बरं का। आता ह्याच्याबरोबरच आपण जे खडे मसाले घेतले होते, गरम मसाले, ते टाकतोय। आता आपण हे सगळं छान परतून घेणार आहे। कांदा लाल होईपर्यंत आपल्याला ह्या तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। ह्या पद्धतीने जर कारल्याची भाजी केलीत मंडळी तर तुम्ही पुन्हा पुन्हा अशीच भाजी कराल, अजिबात सुद्धा कडू होत नाही ही भाजी। अशा प्रकारे आपला कांदा पण मऊसर झालेला आहे, तेलामध्ये परतून पण झालेला आहे छान प्रकारे, लसूण पण छान ब्राऊन झालेला आहे। आता आपण हे जे मसाले घेतले होते ते मसाले टाकतोय। 1 चमचा आपला घरगुती मसाला आहे, 1 चमचा लाल मिरची पावडर आहे, आणि आता हे मसाले पण आपण थोडेसे असे कांद्यामध्ये मिक्स करून घेऊया। आता आपण टोमॅटो टाकणार आहे। आता हे टोमॅटो पण आपल्याला मऊ होईपर्यंत परतायचं ह्या मसाल्यामध्ये। आता आपण कारलं टाकूया। 15 ते 20 मिनिटासाठी कारलं आपण चिंच आणि मिठाच्या पाण्यामध्ये भिजत घातलं होतं, तर ते कारलं आता आपण टाकूया। मिठाच्या पाण्यात कारलं भिजवल्यानंतर ते मऊ होतं, आणि मग जास्त शिजायला त्याला काही प्रॉब्लेम येत नाही। आपल्याला पाणी वगैरे काय घालावं लागत नाही त्याच्यामध्ये। मऊ झालेलं कारलं पटकन शिजतं तेलामध्ये। थोडीशी चिंच मी जे भिजत घातली होती ती थोडी चिंच आली कारल्याबरोबर। तर हे पाहता आपण असं कारलं हे चांगलं परतून घ्यायचं आहे मसाल्यामध्ये। ही रेसिपी पण माझ्या आईची आहे बरं का मंडळी। माझी आई कायम लोणच्याच्या खारातलं कारलं करायची। आज मी पण तसा प्रयत्न करते तिच्यासारखं करायचा।
छानपैकी आता हे मीठ कारलं परतून घेऊया आपण मसाल्यामध्ये असं. आता आपण मीठ घालूया. एकसारखं असं खालीवर चांगलं परतून घ्यायचं आहे कारलं आपल्याला हे, जेणेकरून सगळा मसाला हा कारल्याला लागायला पाहिजे आपला. टिफिनसाठी सुद्धा खूप छान आहे भाजी बरं. काही लहान मुलांच्या नाही पण ऑफिसला जाणाऱ्या मुलांच्या टिफिनसाठी छान आहे भाजी ही. लहान मुलांनी खाल्ली तर चांगलंच आहे, पण शक्यतो लहान मुलं कारलं कमी खातात. आता आपण शेंगदाण्याचा कूट टाकतोय. 2 चमचे शेंगदाण्याचा कूट घेतला होता मी. आणि आता हे आपण झाकण लावून शिजून देणार आहे कारलं. आणि सगळ्यात शेवट आपण लोणच्याचा खारा टाकणार आहे त्याच्यामध्ये. हे पहा, आता आपण झाकण लावूया. झाकण ठेवायच्या आधी आपण थोडीशी ही चिंच जी भिजत घातली होती ती चिंच टाकतोय थोडीशी कारल्याला. थोडीशीच टाकायची आपल्याला. आणि आता हा जो गूळ आहे तो गूळ टाकूया आपण थोडासा गूळ टाकला आहे आपण, कारण डायबिटीस पेशंटने जर हे कारलं खाल्लं तर त्यांच्यासाठी चांगलं आहे, म्हणून आपण गूळ थोडासा कमी टाकायचा आहे. आता हे पहा, छानपैकी आपलं कारलं परतून झालं आहे. आता एक 5 ते 10 मिनटासाठी आपण झाकण ठेवणार आहे. थोडा वेळ, अगदी 5 मिनिट झाले की आपण उघडून बघायचं आहे. खाली लागायला नाही पाहिजे कारलं आपलं. तर 5 मिनटासाठी उघडून बघून आपण परत एकदा उलटनं फिरवून कारलं परतायचं आहे आणि पुन्हा झाकण ठेवायचं आहे. जर शिजलं असेल तर गॅस बंद करा. जर कारलं शिजलं नसेल तर 5 मिनटासाठी परत ठेवा. हे आता हे चकती केल्यात कारल्याच्या आपण, त्याच्यामुळे हे कारलं पटकन शिजतं, वेळ लागत नाही. तर 5 ते 7 मिनटासाठी आपण आता हे झाकण ठेवतोय. आता आपण बघूयात आपलं कारलं शिजलं आहे का. एक 10 मिनिट झालेले आहेत बरं का मंडळी. मधून मी एकदा एक वेळ झाकण उघडून मी पुन्हा एकदा कारलं परतून घेतलेलं आहे. आता आपण बघूया शिजलं आहे का आपलं कारलं. ते पहा, अजिबात सुद्धा एक थेंब पण आपण पाणी वापरलेलं नाही आहे कारल्याला. सुक्की कारल्याची भाजी आहे ही. आपण टिफिनला आरामशीर नेऊ शकतो बरं का. खूप छान होते, अशी करून बघा. आपण बघूया कारलं शिजलं आहे का. हे पहा छानपैकी आपलं कारलं पण आता शिजलेलं आहे. आता आपण जो महत्त्वाचा आहे ते टाकूया मसाला कारल्याचा. इथं मी लोणच्याचा खार घेतलेला आहे. आपण जे घरी लोणचं घालतो त्याचा खार आहे. जर घरचं नसेल तर तुम्ही विकतच्या लोणच्याचा सुद्धा खार घालू शकता. तर हा पहा, असा आपल्याला वरून आता हा खार घालायचा आहे. म्हणजे जो काही थोडाफार कडवटपणा असेल कारल्याचा तो सुद्धा जातो. आता हा खार जो आपण घातला आहे लोणच्याचा जास्त घ्यायचा नाही बरं का. आपलं हे 250 ग्रॅम माझं कारलं, म्हणजे पावशेर कारलं होतं, तर त्याच्यासाठी मी एक मोठा चमचा, आपण पोहे खातो तो टेबलस्पून खार घेतला होता मी. तर तुमच्या अंदाजाने खार टाका बरं का लोणच्याचा. हे पहा, आता हा सगळा आपल्याला हा लोणच्याचा खार पूर्णपणे मिक्स करून घ्यायचा आहे आपल्याला. जर घरगुती लोणच्याचा खार नसेल तर विकतच्या लोणच्याचा खार टाका. पण एकदा टाकून बघा आणि अशा प्रकारे कारलं करून बघा खार टाकून. खूप छान लागतं बरं का. चवीला पण छान होतं, कडू अजिबात सुद्धा लागत नाही. अगदी लहान मुलं म्हणलं तरी आवडीने खातील बरं का हे कारलं. आता अशा प्रकारे आपलं कारलं तयार आहे. आपण सर्व करूया. आपण आता कारलं सर्व करतोय. हे पहा, खूप छान होतं बरं का हे कारलं. ही पण माझ्या आईची रेसिपी आहे. नेहमी आई माझी असं कारलं करायची. आज आपण तीच रेसिपी, आईची रेसिपी मी करून दाखवते तुम्हाला. शेवग्याच्या शेंगाही मी करून दाखवलेल्या आहेत.
ती पण आईचीच रेसिपी आहे। तर हे पहा, आपण सगळं आईकडूनच शिकतो ना मंडळी। तर हे माझ्या आईने शिकवलेल्या भाज्या आहेत, त्या मी तुम्हाला करून दाखवते। तर अशा प्रकारे तुम्ही कारलं करून बघा, खाऊन बघा। हे पहा, आपण ह्या कारल्याला नाव देऊया लोणच्याच्या खारातलं कारलं। तर अशा प्रकारे हे कारलं तुम्ही टिफिनला सुद्धा देऊ शकता, घरी खाऊ शकता। अगदी डायबिटीज पेशंट सुद्धा हे कारलं खाऊ शकतात। तर हे करून बघा, खाऊन बघा। रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद मंडळी।